मुळात हे जे आंदोलन आहे ही उल्हासनगरच्या जनतेची नैतिक गरज आहे असं मला वाटतं। सामान्य नागरिक जो आहे त्याचा एक क्लीन प्रशासन, क्लीन सिस्टम हा त्याचा फंडामेंटल राईट आहे असं मी मानतो। आणि सामान्य नागरिक कुठल्याही प्रशासकीय दरबारात गेल्यानंतर कोणत्याही दबावाखाली न येता, कोणताही भ्रष्टाचार न करता त्याला न्याय मिळवून देणं ही शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी असते। आणि त्या जबाबदारीने कुठेतरी इथले महापालिका प्रशासन मागे पडत असल्यामुळे हे आंदोलन कायद्याने वागा लोक चळवळीने सुरू केलेलं आहे। आणि उल्हासनगरच्या जनतेचा तो नैतिक अधिकार असल्यामुळे स्वराज्य संघटनेने कायद्याने वागाने लोक चळवळीने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आणि पाठिंबा याच्याकरिता दिलेला आहे कारण मागणी काय आहे तर कायद्याची अंमलबजावणी करा। हा देश भारतीय संविधानाने चालतो, कोणत्याही मनमानी प्रशासकीय किंवा राजकीय लोकांच्या आधिपत्याखाली चालत नाही। त्यामुळे ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय असेल, भारतीय संविधान असेल किंवा प्रशासन असेल हे एखादं GR किंवा कायदा किंवा जजमेंट आणतं, त्याचा अंमलबजावणी करणं हे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी असते। आणि ती महापालिकेने नैतिकतेने स्वीकारावी आणि त्याची अंमलबजावणी करावी अशी आज ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो। आणि आपला जो अहंकार आहे तो बाजूला ठेवून पुन्हा सांगतो, संवादाच्या माध्यमातून चांगले अधिकारी जे भ्रष्ट नाही अशांना बसवलं तर उल्हासनगर महानगरपालिकेची मान उंचवेल आणि नक्की शहराच्या लोकांना त्याचा फायदा होणार नाही तर या शहराच्या लोकांना त्याचा अभिमानच वाटेल। आणि जर तुम्ही अहंकार तसाच ठेवला आणि कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असोळणकर हे जर पुन्हा बेमुदत उपोषणाला बसले तर उल्हासनगर शहराचं वातावरण चिघळल्याशिवाय राहणार नाही। पुतळ्याच्या आंदोलनात देखील महापालिकेने अशाच पद्धतीचा हलगर्जीपणा केला होता आणि त्यावेळेस त्यांना भोगावं लागलं होतं। जवळजवळ 150 ते 200 संघटना या रस्त्यावर यायला तयार झाले होते। तर पुन्हा तुम्ही ती परिस्थिती आणू नका। आणि एक माणुसकीच्या दृष्टीने मी आयुक्त मॅडमला सल्ला देतो की त्यांची राज असोळणकर सरांची तब्येत अजून बरी झालेली नाही, त्यांचं आत्ताच एक अमोरेशन उपोषण आपण 6व्या दिवशी सोडलेलं आहे। डॉक्टरांनी त्याला पुन्हा उपोषण करण्यासाठी नकार दिलेला आहे। तर अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना पुन्हा आमरण उपोषण करण्यास भाग पडू नका। आपण एक जबाबदार IAS अधिकारी म्हणून तुकाराम मुंडेंचा आदर्श घ्या आणि तुम्ही जे महापालिकेचे नियम आहेत, जे शासनाने बनवून दिलेले कायदे आहेत त्याचं पालन करा। आम्हीच असू जे तुमचं येऊन सत्कार करू। आणि एवढंच बोलून या ठिकाणी पुन्हा एकदा महानगरपालिकेला मी आव्हान करतो की कायद्याची अंमलबजावणी करा, हीच नाही तर अजून काही कायद्याच्या दृष्टीने जे काही भ्रष्टाचार किंवा इतर महानगरपालिकेकडून गोष्टी होत असेल त्याकडे देखील लक्ष घाला आणि तज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर योग्य ती कारवाई करा। धन्यवाद।